नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला तुरीच्या दाण्यांची एक छानशी अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। आता भरपूर प्रमाणात आपण बघत आहोत की तुरीच्या शेंगा बाजारात किंवा मार्केटमध्ये आलेल्या आहेत आणि गावाकडे जर असेल तर गावाकडे सुद्धा भरपूर प्रमाणात तुरीच्या शेंगा दिसत आहेत आपल्याला। तर त्याच तुरीच्या शेंगाच्या या ओल्या दाण्यांपासून आपण एक छान चवदार असा पदार्थ बनवणार आहोत। आता या पॅन मध्ये सर्वात आधी आपण हिरवी मिरची भाजून घेणार आहोत। मिरची तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता। मी 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, 1 वाटी तुरीच्या दाण्यासाठी। आता ही मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे। यासाठी आपल्याला बारीक चिरलेला कोथिंबीर सुद्धा लागेल, लसूण, 1 अंडे लागेल आपल्याला, 1 किंवा 2 अंडे घेऊ शकता। आता हे मिरच्या भाजल्या आहे, आपण यामध्येच हे तुरीचे दाणे सुद्धा टाकणार आहोत। तर दाणे धुवून घेतले आहे मी आणि थोडेसे भाजायचे आहेत आपल्याला, खूप असे काळे होईपर्यंत भाजायचे नाही आहेत। आता हे तुरीचे दाणे भाजून तयार झाले आहेत। आपण हे मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये काढून घेणार आहोत। आपल्याला हे जाडसर असं वाटून घ्यायचं। थोडंसं थंड करून घेणार आहोत, तोपर्यंत आपण या पॅन मध्ये तेल टाकून घेऊ। आता या तुरीच्या दाण्यामध्ये आपण काय करणार आहोत, हा लसूण निवडलेला तो टाकून घेणार आहोत। 20 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत, बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा, भरपूर कोथिंबीर टाका, खूप छान चव येते या पदार्थाला। चवीनुसार मीठ वाटता वेळेसच टाकायचं आहे आणि हे याची भरड करायची आहे, पाणी न टाकता आपल्याला। तर अशी जाडसर आपण याची भरड तयार करून घेतली आहे, तुम्ही पाहू शकता। आता या तेलावर आपण थोडासा कोथिंबीर टाकू आधी आणि थोडीशी पाव चम्मच वगैरे हळद टाकू। त्यावरती हे वाटलेले तुरीचे दाणे म्हणजे जे आपण मिक्सर मध्ये काढून घेतलेले आहेत ते टाकायचे आणि मिक्स करून घ्यायचं या तेलावरती। मीठ आपण आधीच टाकलेलं आहे। आता यावर हे अंड टाकायचं आहे तोडून आपल्याला। मी इथे 1 अंड घेतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही घेऊ शकता। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं या तुरीच्या दाण्यामध्ये। आता थोडंसं मीठ टाकायचं वरून, कारण आपण फक्त जेवढे तुरीचे दाणे होते त्यानुसारच मीठ टाकलं होतं। अंड टाकल्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकून घ्या। भरपूर बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आहे आणि हे असं मिक्स करून घ्यायचं। बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरी बरोबर अप्रतिम लागतो हा पदार्थ, नक्की करून पहा। थोडंसं हे कोरडं करून घ्यायचं आहे।
म्हणजे जसं आपण अंड्याची बुर्जी बनवतो त्या टाईप हे बनवून घ्यायचं. आणि चपातीबरोबरही चांगलं लागतं, चपातीबरोबरही तुम्ही खाऊ शकता. तर असा हा झटपट पदार्थ तयार होतो, खायला भन्नाट लागतो, कमी साहित्यामध्ये होतो बघा. नक्कीच करून पहा आणि कसा झाला कमेंट करायला म्हणजे कमेंट करायलाही विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक काही करा, शेअर करा. अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि ज्यांनी आपल्या चॅनलला आधीच सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद. आता पुन्हा मी थोडीशी कोथिंबीर टाकते, म्हणजे या पदार्थामध्ये कोथिंबीर भरपूर टाकायची, अप्रतिम चव येते कोथिंबीरमुळे. जेवढी जास्त टाकाल तेवढा हा पदार्थ चांगला लागतो. आता तुम्ही याला काय नाव द्याल, चटणी म्हणा किंवा बुर्जी म्हणा, तर खूप छान होतो. आता हा पदार्थ तयार झाला आहे. गॅस करते बंद आणि मस्त एक गरमागरम ज्वारीची किंवा बाजरीची भाकर टाकते आणि खाते. खूप छान दिसत आहे, तुम्ही इथे पाहू शकता.